हालेलुया. सर्वजण उभे राहा, आपण देवाची आराधना करूया. पूर्ण मन पूर्ण लक्ष देवाकडे लावा. तुमचं अंतःकरण प्रभू येशूकडे लागलेलं असू द्या आणि पूर्ण मनाने पूर्ण हृदयाने देवाची महिमा करा. देवाला उंचवा, त्याची स्तुती करा. देव बापाची स्तुती करो. देव बापा की स्तुती करो. देव बापाची स्तुती करा. 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 देव
आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्मा, देव आत्मा, देव आत्मा, देव आत्मा, देव आत्मा, देव आत्मा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, पवित्र त्रैक्याची 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 स्तुती करा, पवित्र त्रैक्य, पवित्र त्रैक्य, पवित्र त्रैक्य, पवित्र त्रैक्या, पवित्र त्रैक्या, पवित्र त्रैक्या, यहोवा देवाची स्तुती करा, यहोवा देवाची स्तुती करा, यहोवा देवाची स्तुती करा, यहोवा देवाची स्तुती करा, सगळ्या देवाची स्तुती करा, सगळ्या देवाची स्तुती करा, सगळ्या देवाची स्तुती करा, सगळ्या देवाची स्तुती करा, पिता देवाची स्तुती करा, पिता देवाची स्तुती करा, पिता देवाची स्तुती करा, पिता देवाची स्तुती करा, येशू देवाची स्तुती करा, येशू देवाची स्तुती करा, येशू देवाची स्तुती करा, येशू देवाची स्तुती करा, देवपुत्राची स्तुती करा, देवपुत्राची स्तुती करा, देवपुत्राची स्तुती करा, देवपुत्राची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, देव आत्म्याची स्तुती करा, पवित्र 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 आत्म्याची स्तुती
करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, पवित्र देवाची स्तुती करा, सर्वांनी मिळून देवाला उंचवा, हालेलुया, त्याच्या नावाला धन्यवाद द्या. तो चांगला आहे, तो महान आहे, तो थोर, तो पवित्र, तो सामर्थ्यशाली आहे. स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, चर्च उंचवा देवाला, तो महान सामर्थ्यशाली आहे, कधी न बदलणारा परमेश्वर आहे, तो दयाळू आहे, तो कृपा करणारा, तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा, देव बापाची स्तुती करा. होय, तो परमेश्वर चांगला आहे, तो दयाळू, कृपाळू, कणवाळू, महान परमेश्वर आहे. तो सामर्थ्याने भरलेला आहे. तो स्तुती, सन्मान, आदर, मान, महिमा, गौरव, धन्यवाद, पराक्रम, संपत्ती या सर्वांस पात्र तो परमेश्वर आहे. त्याला उंचवा, त्याची स्तुती करा, त्याचा जयकार करा. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. ज्यांच्याकडे बायबल असेल बायबल उघडा. आता सर्वांनी शांत बसा, उच्चार व्यवस्थित ऐका. पवित्र शास्त्र नवीन करार पूर्ण बायबल पान क्रमांक 29, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 22. पवित्र शास्त्र नवीन करार पूर्ण बायबल पान क्रमांक 29, मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 22. मी वाचतो, सर्वांनी शांतपणे ऐका. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रियानो, प्रभूच्या वचनामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती, असं वचन म्हणतं. आज आपल्याला या वचनामध्ये समजून घ्यायचंय की आज हे वचन आपल्याला काय सांगतं, काय शिकवतात, देवाचा आत्मा आपल्याशी काय बोलत आहे. वचनामध्ये तुम्ही ऐकला की ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न झाला, आणि तो खिन्न झाला, नाराज झाला, आणि तो निघून गेला, कारण त्याची संपत्ती, त्याचं धन पुष्कळ होतं. म्हणून जे प्रभूने त्याला सांगितलं, प्रभू ते जे त्याच्याशी बोलला, प्रभूच्या तोंडातून जे शब्द आले ते शब्द त्याला आवडलेच नाही. आज अनेक वेळेला तुम्ही ऐकता की आपल्याला देवाचं प्रत्येक वचन आवडलं पाहिजे, कारण देवाचं वचन खरं आहे, सत्य आहे. देवाचं वचन म्हणजे देवाच्या मुखातून आलेले शब्द सामर्थ्यशाली आहेत, जिवंत आहेत, आणि देवाचे शब्द कार्य करत असतात. जर तुम्ही म्हणाल मला देवाचा शब्द आवडतच नाही, तर मी तुम्हाला म्हणेल, तुम्ही स्पष्टपणे सांगता की देव तुम्हाला आवडतच नाही.
तुम्ही म्हणाल मला देवाच्या आशीर्वादांची गरज आहे, देवाच्या शब्दांची गरज नाही. मी म्हणेल जर तुम्हाला आशीर्वादांची गरज आहे आणि तुम्हाला जर देवाच्या शब्दांची गरज नाही तर याचा अर्थ आशीर्वाद सुद्धा तुमचे नाहीयेत. कारण आशीर्वाद देणारा देव आहे. आणि बायबलमध्ये योहानाचं शुभवर्तमान अध्याय 1 वचन 1 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. शब्द कोण आहे? शब्द देव आहे. वचन देव आहे. जर तुम्ही हे वचन, हे शब्दच जे बायबलमध्ये देवाने दिलेले आहेत तेच तुम्ही नको नको बोलत असाल, नको मला नाही आवडत हे प्रवचन, नको आजचं वचन मला नाही आवडणार, कारण या वचनाच्या द्वारे माझं मन दुखावलं गेलं, या वचनाच्या द्वारे, या प्रवचनाच्या द्वारे माझं मन किती घाण आहे हे उघड झालं, म्हणून मला राग आला, मी नाराज झालो, मी खिन्न झालो. असे जर तुमचे विचार आहेत तर याचा अर्थ तुम्ही स्पष्टपणे तुमच्या वागण्याने, बोलण्याने आणि विचाराने दाखवलेला आहे की तुम्ही देवावर नाराज झालेले आहात. आणि देवावर नाराज होऊन कोणाला आशीर्वाद मिळू शकतात का? देवावर नाराज होणं हे पाप आहे, लक्षात ठेवा. माणसांवर पण नाराज होऊ नका आणि देवावर पण नाराज होऊ नका. तुम्हाला नाराज व्हायचे, तुम्हाला राग येतो तो सैतानावर येऊ द्या. सैतान आपला कोणी नातेवाईक नाही, सैतानाचं आपलं काही नातं नाही. पण प्रत्येक माणूस जो देवाने निर्माण केलेला आहे त्याचं आणि तुमचं जरी शारीरिक रक्ताने नातं नसेल पण आत्मिक रीतीने देवामध्ये, येशूमध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं नातं आहे. हे आत्मिक आणि हे देवाने निर्माण केलेलं नातं आहे. म्हणून देवाने निर्माण केलेल्या मनुष्यावर रुसण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा आपण देवाच्या वचनाला धरून शांत राहणं आणि चालणं हे योग्य आहे. त्याचबरोबर देवावर रागवणं तर खूप मूर्खपणाच आहे. आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी हा मूर्खपणा कधीच करू नये की देवावर राग आलाय तुम्हाला. तुम्ही म्हणाल आम्हाला देवावर राग नाहीये, आम्ही नाही देवावर रागवत. पण जर तुम्हाला देवाची वचनं ऐकून राग येत असेल, देवाचे शब्द ऐकून, प्रवचन ऐकून तुमचं मन दुखत असेल तर याचा अर्थ तुम्ही देवावर नाराज आहात, देवावर रागवलेले आहात. कारण शब्द देव आहे. जी वचनं देवाची आहेत, जे शब्द बायबल मधून तुम्हाला शिकवलेले आहेत ते देवाचे शब्द आहेत. आणि देवाचे शब्द आपल्याला जीवन देतात. देवाचे शब्द आपल्याला बऱ्या वाईटाची ओळख करून देतात. लक्षात ठेवा. इथे आज तुम्ही वचनामध्ये ऐकलं की येशू त्याच्याशी बोलत होता आणि त्या माणसाने येशूचे शब्द ऐकले आणि हा खिन्न झाला, याचं मन उतरलं, हा नाराज झाला आणि हा देवाचा शब्द ऐकायचा सोडून निघून गेला. मला सांगा, जेव्हा देव तुमच्याशी बोलतो आणि जर तुम्ही देवाचे शब्द ऐकून खिन्न झालात, नाराज झालात आणि तुम्ही प्रार्थनेतून उठून निघून गेलात तर मला सांगा, आशीर्वाद तुम्हाला देवाकडून मिळतील का? नाही मिळणार. तुम्ही देवाला प्रसन्न केलं का? नाही केलं. तुम्ही देवाजवळ राहिलात का? नाही राहिलात. देवाजवळ येणाऱ्या प्रत्येक माणसाने देवाचं वचन, देवाचं शब्द ऐकलं पाहिजे आणि ते स्वतःच्या हृदयामध्ये घेऊन, मनामध्ये घेऊन त्या वचनानुसार वागलं पाहिजे. इथे हा माणूस तर येशूचं ऐकून अक्षरशः येशूला पाठ दाखवून निघून गेला. छे, आपल्याने नाही होणार हे. आजही कितीतरी लोक अशी वागतात. प्रार्थनेला आहात तुम्ही, प्रार्थनेला येता, पण आज तुम्ही सगळेच, मी कोणा एका माणसाकडे बोट करत नाही, कारण कधी कधी एखाद्या माणसाला घाणेरडी सवय असते की पास्टरांनी काही प्रवचन केलं की ते अंगावर घ्यायचं. मी तुम्हा प्रत्येकाला सांगतो की तुम्ही स्वतः विचार करा की तुम्ही देवाचं वचन ऐकून मानता की नाराज होता, तो तुम्हाला विचार करायचंय. प्रवचन ऐकल्यानंतर तुम्ही रुसता, फुगता की तुम्ही स्वतःचं पाप कबूल करून, पश्चाताप करून देवाला धरून चालता. या माणसाने मूर्खपणा केला. बायबल मधल्या येशू बोलतोय, आता पास्टर बोलत नाही. आता इथे मी जे प्रवचन करतो
तो देव माझ्यामधून त्याची वचनं तुमच्याशी बोलत आहे. तिथे पण येशू बोलत होता, इथे पण येशूच बोलतो. फक्त आता फरक एवढाच, येशू त्याच्या सेवकाच्या मधून बोलत असतो. ज्याला विश्वास आहे देवाच्या शब्दांवर, तो मान्य करतो की पास्टरांच्या द्वारे, देवाच्या सेवकाच्या द्वारे देव माझ्याशी बोलतो. मग देवाचा सेवक तुम्हाला अशी कडक वचनं देऊन शिकवो की ज्याने तुम्हाला तुमच्या चुका आठवणीत येतात, की देवाचा सेवक तुम्हाला असं गोड गोड वचन शिकवो ज्याने तुमचं मन उड्या मारायला लागतं. दोन्हीही बाबतीत तुम्हाला प्रामाणिक राहावं लागतं आणि दोन्ही बाबतीत तुम्हाला देवाचा शब्द, येशूचा शब्द म्हणून स्वीकार करावा लागतो. नाहीतर तुम्ही बोलाल फक्त मला माझ्या भलाईसाठीची वचने आहेत, मला फक्त तू आशीर्वादित होशील, तू बरा होशील, तू कर्जमुक्त होशील, एवढेच शब्द मला आवडतात देवाचे, पास्टर एवढंच शिकवा. पण हे नका शिकू की चुगल्या करणं पाप आहे, हे नका शिकू व्यसन करणं पाप आहे, हे नका शिकू खोटं बोलणं पाप आहे, हे नका शिकू, ते नका शिकू. तुम्हाला किती आवडो की न आवडो, पण जे देवाचे खरे सेवक असतात, देवाची जी सत्य शिकवण आहे ती शिकवणारच. देवाचे अभिषिक्त सेवक तुमची मन राखण्यासाठी प्रवचन अशी तुम्हाला आवडतील तेवढेच करतील असं नसतं. म्हणून या केंद्रामध्ये आम्ही तुम्हाला राग येणारा शब्द असो, जी वचनातून की तुम्हाला उड्या मारायला लावणारे शब्द असो, आम्ही नेहमी देतो. म्हणून आम्ही तुम्हाला सत्य शिकवायचं काम करतो. घ्यायचं की नाही तो तुमचा प्रश्न, मानायचं की नाही तो तुमचा प्रश्न आहे. मला सांगा, ज्या माणसाशी येशू बोलत होता आणि जो माणूस येशूचं ऐकत होता, पण येशूचं ऐकल्यानंतर त्याचं मन खिन्न झालं आणि तो निघून गेला, याला देवाचे आशीर्वाद लाभतील? ज्या अपेक्षेने हा माणूस देवाकडे आलेला आहे ते याला प्राप्त होईल? नाही ना. मग तुम्हाला पण मला बायबल मधून हेच शिकवायचं आहे. तुम्ही जर बोलाल हे वचन मला नाही आवडत, ते प्रवचन मला नाही आवडलं, मला झोंबलं, मला लागलं, मला हे प्रवचन नको, तर मी तुम्हाला सांगतो, ज्या अपेक्षेने देवाजवळ आलात ते तुम्हाला मिळणारच नाही. का? कारण जे देव सांगतो ते तुम्ही मानत नाही, ऐकत नाही, करत नाही, तर आशीर्वाद देणारा देव आहे, त्याला जे आवडतं ते जर तुम्ही करत नाही तर आशीर्वाद तो तुम्हाला कसा देईल? नाही देणार. उदाहरणार्थ, एखादा माणूस इथे प्रार्थनेला आलेला असेल आज आणि त्याला काहीतरी शरीरामध्ये वेदना होत असतील, पोटात घ्या किंवा डोक्यामध्ये घ्या, खूप त्रास होत असेल आणि प्रार्थना सुरू झाली तेव्हा इथून सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या वैऱ्यांना क्षमा करा, तुमच्या मनातला राग काढून टाका. तो माणूस म्हणतो माझ्या मनात राग आहे अमक्याविषयी तमक्याविषयी, पण मी काही क्षमा करणार नाही. आणि जर त्या माणसाने क्षमा केली नाही तर त्याला प्रभूचा स्पर्श जो आरोग्य देणार आहे तो अनुभव नाहीये. पण जर इथे तोच व्यक्ती ज्या वेळेला देवाचा शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे क्षमा करतो, म्हणजे देवाच्या शब्दाप्रमाणे वागतो, त्या माणसांना देवाचे स्पर्श लवकर होत असतात. का त्या माणसाला देवाचा स्पर्श झाला? तो खाली पडला, उठून पाहिलं तर त्याचं दुखणं निघून गेलं आणि त्याने येऊन साक्ष दिली. का देवाने त्याला आशीर्वाद दिला? का देवाने त्याला स्पर्श केलं? कारण त्याने देवाचा शब्द ऐकला. नुसता ऐकला नाही, ऐकून त्याप्रमाणे वागला, त्याप्रमाणे केलं, म्हणून देवाचा आशीर्वाद त्याच्या जीवनावर आला. इथे एक श्रीमंत माणसाबद्दल बायबल शिकवतं की एक श्रीमंत माणूस प्रभू जवळ आला आणि प्रभूला म्हणतो, गुरुजी, इथे बायबल मध्ये सांगितलेलं आहे, गुरुजी मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मी कोणती चांगली कामं केली पाहिजेत, मी कोणती सत्कर्म केली पाहिजे, मी काय केलं पाहिजे की जेणेकरून मला सार्वकालिक जीवन मिळेल? प्रभू म्हणतो, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, तर तुला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुला आज्ञा माहिती आहेत का? खून करू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करू नकोस, कोणाला शिव्या श्राप देऊ नकोस, आई बापांचे सन्मान कर, आदर कर, त्यांच्या आज्ञेचा पालन कर. हा,
प्रभू येशू, मला आज्ञा तर लहानपणापासून माहिती आहे आणि मी लहानपणापासून पाळल्यात या आज्ञा. इथे बायबल मध्ये तो म्हणतो, इथे येशूला तो सांगतो की मी हे सर्व पाळले आहे, या सगळ्या आज्ञा मी पाळल्यात. अरे पाळल्या ना, पाळल्या म्हणजे झाल्यात, संपलं. पण बायबलच्या वचनानुसार आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला देवाच्या आज्ञा पाळायच्या असतात. तुम्ही 4 दिवस देवाच्या आज्ञा पाळल्या, हो पास्टर मी नाही व्यसन केलं, हप्ता झाला, महिना झाला, आता मी एवढे दिवस पाळलं, मी आज्ञा पाळल्या होत्या, मी आज्ञा पाळल्या, आता मला आशीर्वाद पाहिजे. पण प्रभूची शिकवण अशी नाही की तू तेव्हा आज्ञा पाळल्या, आता आज्ञा पाळायची गरज नाही. तू तेव्हा माझा शब्द ऐकलास आणि शब्दाचं पालन केलंस, आता माझ्या शब्दाचं पालन करायची गरज नाही, असं कुठेच बायबल शिकवत नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला प्रभू येशूचा शब्द ऐकायचा आहे, मानायचा आहे आणि त्या शब्दाचं पालन करायचं आहे. इथे हा माणूस येशूला म्हणतो, हो प्रभू मी हे सर्व पाळले आहे, या आज्ञा मी पाळल्यात. अरे बेटा पाळलेले आहेत, पण तुला शेवटपर्यंत पाळायच्या आहेत. 4 दिवस देवाच्या आज्ञा पाळायच्या, 4 दिवस पास्टरांनी सांगितलेल्या आज्ञा मानायच्या आणि देवाला पण खुश करायचं, आणि पास्टर काही काम देतात ते करायचं, पास्टरांनी खुश करायचं. 5व्या दिवशी पुन्हा आहे तसंच वागायचं. हे देवाची आज्ञा आहे का? मुळीच नाही. हा देवाचा शब्द आहे. आम्हाला देवाचा शब्द, जोपर्यंत आम्ही शरीरामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला देवाचा शब्द पालन करायचा आहे आणि त्याच्या शब्दाप्रमाणे वागायचं आहे. तो येशूला म्हणतो, माझ्या ठाई अजून काय उणा आहे, माझ्यामध्ये काय कमी आहे. कधीतरी कोणीतरी तुम्हाला पण बोलला असेल, एखादा माणूस, माझ्यात काय कमी आहे, तर तू माझ्याशी असा वागलास, तू माझ्याशी अशी वागलीस, तुम्ही माझ्याशी अशी वागलात, काय माझ्यात कमी आहे. इथे हा माणूस सुद्धा येशूला म्हणतो, प्रभू माझ्यात अजून काय गुन्हा आहे, माझ्यात अजून काय कमी आहे. मला सार्वकालिक जीवन पाहिजे, पण माझ्यात काय कमी आहे. मी या आज्ञा तर पाळल्यात, पण अजून माझ्यात काय कमी आहे, काय गुन्हा आहे. येशू त्याला काय म्हणाला माहितीये, पूर्ण होऊ पाहतोस तर तुझं धन, तुझी संपत्ती विक, असं बायबल मध्ये सांगितले. तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. काय येशू बोलला, तुझं असेल नसेल ते विक, दरिद्र्यांना दे आणि चल माझ्या मागे ये. अरे रे रे रे, काय बोलतो हा येशू. हा पैसा मिळवायला जीवाचं रान केला, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, आणि पैसा मिळवलाय आज एवढा आम्ही, आणि तू म्हणतोस हे सगळं असेल नसेल तुझं ते विक आणि दरिद्र्यांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. स्वर्गात संपत्ती काय कामाला मला ती. मला तर पृथ्वीवर संपत्तीची गरज आहे, कारण या पृथ्वीवर माझ्या कितीतरी गरजा आहेत, कितीतरी दुखणं आहेत. माझी पोरं सोरे आहेत, त्यांचं पालन पोषण करावं लागेल, त्यांचं शिक्षण आहे. मग स्वर्गात संपत्ती साठवून काय करू. बायबलच्या वचनानुसार जेव्हा तुमची संपत्ती स्वर्गात साठली जाते आणि जेव्हा कधी पण तुम्हाला या पृथ्वीवर आवश्यकता पडते आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा स्वर्गातून आशीर्वाद वेळेवर तुमच्यासाठी येतात. स्वर्गात संपत्ती म्हणजेच काय, फक्त पैसाच का नव्हे. तुम्ही जर एखाद्याला मदत करता तर याचा अर्थ तुमची संपत्ती साठलेली आहे. तुम्ही दान धर्म करता, गोर गरिबांस दरिद्र्यांस मदत करता, तर याचा अर्थ स्वर्गात तुमची संपत्ती साठत चाललेली आहे. तुम्ही सत्कर्म करता म्हणजे एखाद्याला मदत करता, भुकेलेला खायला देता, तहानलेला प्यायला पाणी देता, एखादा उघडा असेल अंगावर वस्त्र नसतील त्याला पांघरायला कपडे देता, तर याचा अर्थ तुमची स्वर्गात संपत्ती साठत चालले, वाढत चालले. तुम्ही उपवास करता, उपवास प्रार्थना करता, याचा अर्थ तुमची संपत्ती साठत चाललेली आहे.
तुम्ही दर आठवड्याला न चुकता देवाच्या मंदिरात येता, प्रार्थना करता, भजन कीर्तन करता, देवाची आराधना करता, तुमची संपत्ती स्वर्गात वाढत चाललेली आहे. तुम्ही केंद्रात येता, देवाची सेवा करता, म्हणजे तुमची संपत्ती वाढत चाललेली आहे. म्हणून जर तुम्ही या जगामध्ये श्रीमंत आहात पण देवामध्ये जर गरीब आहात तर या जगातलं वैभव वेळ प्रसंगी कधी कधी तुम्हाला उपयोगी पडत नाही. म्हणून सर्वात सुंदर उदाहरण लॉकडाऊन. लोकांकडे पैसा असून पण लोकांना उपयोगी पडला का? सगळ्यांनाच नाही पडला. सगळ्यांना जग प्रसिद्ध उदाहरण आहे, काही लपाछपीचं उदाहरण नाहीये. लोकांनी अनुभव घेतलेत. म्हणून या उदाहरणावरती कोणाला आर्ग्युमेंट करायची, वादविवाद घालायची गरज नाहीये. पण ज्यांच्यावर देवाची कृपा होती, ज्यांची संपत्ती स्वर्गात साठलेली होती, त्यांना लॉकडाऊन मध्ये पण त्याचा वापर घेता आला, म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळाला. इथे येशू त्याला सांगतो, अरे रे रे काय बोलतोस, हे माझ्याने होणार नाही, बाय बाय, मी चाललो, तुझा तू बरा आहेस, तुझी शिकवण तुला ठेव, तुला तुझं ज्ञान तुझ्या जवळ ठेव, मी चाललो, आपल्याने नाही होणार हे तुझं ऐकायला आणि या तुझ्या शब्दाप्रमाणे करायला. आणि तो माणूस जो स्वतः येशू जवळ आला होता की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मला कोणती चांगली कामं करावी लागतील, असं जो स्वतःहून देवाजवळ आला होता, तो स्वतःहून देवाचा शब्द, देवाचं वचन, देवाचा आवाज ऐकून निघून गेला. येशूने जबरदस्ती केली त्या माणसावर. ए थांब रे, तुझ्यासाठी मी आज्ञा बदलवतो, ए थांब रे, तुझ्यासाठी मी नियम बदलवतो. देवाने केलं? मुळीच नाही. देव म्हणतो माझं काम मी करतो, पण घ्यायचं की नाही तो तुमचा प्रश्न आहे. कधी कधी तुम्हाला मी केलेली प्रवचन लागतात, म्हणजे जी वचनातून मी शिकवतो, आणि अनेक वेळेला तुमच्या चुक्या तुम्हाला प्रवचनातून दिसतात. त्यावेळेला तुम्हाला कधी कधी राग येतो आणि प्रवचन तुमच्या अंतःकरणाला झोंबतात आणि तुम्ही म्हणतात नाही मलाच बोलले, नाही मलाच टोमणा मारला. मी तर म्हणेल, जर प्रवचन ऐकत असताना एवढी अक्कल जर पेटली, जागी झाली ना, तर हे समज देवाने तुला वेळ दिलीये पश्चाताप करायला. तुला नावं ठेवायला, सेवकाला बोलायला संधी नाही देवाने दिली. तुला रुसायला, फुगायला देवाने संधी नाही दिली. तुला बदलायला देवाने संधी दिली. उलट देवाला धन्यवाद द्या की प्रवचनातून अनेक वेळेला तुमच्या चुक्या तुम्हाला आठवतात. म्हणून काही अशा प्रार्थना केंद्रामध्ये आम्ही घेतो, तेव्हा आम्ही लोकांना सांगतो की देवाला सांगा, देवा मला मदत कर, माझी चूक मला आठवण येऊ दे, माझं पाप मला आठवण येऊ दे, म्हणजे मी कबूल करून क्षमा मागेल. मग जर वचन प्रवचन ऐकत असताना आठवत असेल तर मी तर बोलेल देवाला धन्यवाद द्या की माझी चूक मला आठवली, मला माफ कर. का तुम्ही पण या माणसासारखं करायला बघता की या माणसाने देव बोलला आणि देवाचा शब्द नाकारला, नको मी चाललो, माझा मी बरा आहे. हो, तेव्हा पण काही लोकांनी प्रभू येशूचा शब्द नाकारला. पण बायबल म्हणते जितक्यांनी येशूचं ऐकलं, विश्वास ठेवला, तितक्यांना जीवन मिळालं. आणि आजही जितकी लोक देवाचं ऐकतील, म्हणजे जो परमेश्वर त्याच्या सेवकाच्या द्वारे वचनातून बोलतो, जितकी लोक ते ऐकतील आणि विश्वास ठेवतील, त्याप्रमाणे करतील, त्यांनाही देव जीवन देईल. देवाचा शब्द नाकारून तुम्ही निघून जात असाल, नुकसान देवाचं नाही होत, लक्षात ठेवा. नुकसान त्या माणसाचं होतं जो माणूस प्रवचन ऐकून, देवाचा शब्द ऐकून रुसून फुगून बसतो, त्या लोकांचं नुकसान होतं. मी ज्या केंद्रामध्ये गेलो आणि जिथे माझा जन्म झाला, आमच्या त्या केंद्रामध्ये आमच्या पास्टरांनी, आमच्या सेवकांनी आम्हाला प्रवचन दिली, देवाची वचनं शिकवली आणि अनेक वेळेला त्या वचनांच्या द्वारे आम्हाला आमच्या चुक्या सुद्धा समजायला लागल्या, आठवायला लागल्या. मी नाही कधी आमच्या पास्टरांवर रुसलो फुगलो, मी नाही आमच्या पास्टरांकडे बोट केली.
आम्ही का माहितीये, आम्हाला देवाचं वचन कळतं, देवाची शिकवण कळते, ही देवाचीच कृपा. आम्ही मान्य केलं आणि आम्ही पश्चाताप करून त्या देवाच्या सेवकाला त्यांनी शिकवलेल्या वचनाला धरून राहिलो. कारण पेत्र काय म्हणाला, येशू बोलला होता शिष्यांना, तुमची इच्छा असेल ना मला सोडून जाण्याची, बिंदास जा. काय बोलला येशू, तुमची इच्छा असेल मला सोडून जाण्याची तर बिंदास जा. मी पण तुम्हाला तेच, आता पण तेच बोलतो आणि याच्या आधी तेच बोलत होतो आणि पुढेही तुम्हाला हेच बोलणार. तुमची इच्छा असेल आम्हाला सोडून जाण्याची तर बिंदास जा. आम्ही कधीच तुम्हाला बांधून ठेवलेलं नाहीये. देवाने जर स्वतंत्रता दिली तर आम्ही काय तुम्हाला बांधून ठेवू, आम्ही तुम्हाला बांधून ठेवलं नाही. पण पेत्र काय बोलला माहिती येशूला, जेव्हा येशू बोलत होता शिष्यांना, कारण बरेचसे शिष्य येशूला सोडून निघून गेले होते. का निघून गेले ते माहितीये, तिथे त्यांना पण येशूचं वचन समजलं नाही, आवडलं नाही. म्हणून ते काय बोलले माहितीये, बापरे किती कठीण आहे ती वचन, कोणाच्याने पाळवेल, आपल्याला नाही जमणार, हे आपने बस की बात नाहीये, हे काय शिकवतो तू, असं नको शिकू. म्हणजेच लोकांना अपेक्षा असते आमच्या कानाची खाज मिटेल असं काहीतरी शिकवा. मी इथून कॉमेडी करायला लागलो, जोक मारायला लागलो, तुम्हाला मजा येईल. पण जर मी इथून बोललो, जर तुमची पत्नी आहे किंवा तुमचा पती आहे, ते असताना तुम्ही जर दुसऱ्यांच्या अपेक्षा करता तर तुम्ही पाप करता. ज्यांचे लफडे त्यांना लगेच राग येईल. हा राग कोणाला येतो, चोरालाच. पण इथून जर मी डायलॉग मारायला सुरुवात केली, कॉमेडी शो, तुम्हाला हे ते तुम्हाला आवडेल, तुमच्या कानाची खाज जिरली ना. पण मी बोलेल, मिसरी लावणं पण पाप आहे स्त्रियांनो. ज्या लावतात, ज्यांची इच्छा होते रोज लावायची, त्यामध्ये असं कसं, आम्ही काही लावतो आणि थुकतो, यात काय पाप. मी बोलेल, दारू पिणं पाप आहे, तंबाखू खाणं पाप आहे, ज्यांना हे आवडतं ते बोलतील हो असं कसं, आम्ही कुठे शिव्या दिल्या, आम्ही कुठे व्यभिचार केले, आम्ही कुठे अंक केले, दारू आमची आम्हीच पितो ना, आम्ही कुठे त्रास देतो, मग यात काय पाप. पाप तर आहे. देव म्हणतो तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. जो कोणी या मंदिराचा नाश करील, देव त्याचा नाश करील. मग दारू पिऊन व्यसन करून तुम्ही या शरीराचा म्हणजे देवाच्या मंदिराचं चांगलं करता की वाटोलं लावता, वाईटच करता ना. मग वचन म्हणतं ना, वचन म्हणतं, पास्टर नाही, वचन म्हणतं, जो माझ्या मंदिराचा खात नाश करेल त्याचा मी नाश करेल. म्हणूनच व्यसन तुम्ही हे नका समजू, माझ्या पदरची मी पितो, माझ्या खर्चाने मी कमवतो, मी खातो, मी पितो. अरे खा, पनीर खा, पालक भाजी खा, मटण खा, मच्छी खा, जे तुला आवडेल ते खा. पण ज्याच्याने तुझ्या आयुष्याची बर्बादी होईल ते नको खाऊस. पी ना, लिंबू पाणी पी, मी पण पितो, तुम्ही प्या लिंबू पाणी. तुम्हाला एखाद्या फळाचा ज्यूस काढून प्यायचे, फळाचा ज्यूस काढून प्या, उसाचा रस प्या. तुम्हाला थोडी दारू प्यायला सांगितले, तुम्हाला थोडी गांजा ओढायला सांगितले, तुम्हाला खायला प्यायला परवानगी आहे. म्हणून प्रियानो, देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं त्याच्याकडे लक्ष लावता आलं पाहिजे. देव आम्हाला काय सांगतो ते समजून घेतलं पाहिजे. ते शिष्य, बरेचसे शिष्य येशूला सोडून गेले. म्हणतात किती कठीण आहे रे याची वचनं, हा त्याचं मांस खायला सांगतो, हा त्याचं रक्त प्यायला सांगतो. ऍक्च्युली देवाला काय शिकवायचं होतं त्या वचनातून त्याने समजूनच नाही घेतलं. तुम्हाला नाही समजत तर तुम्ही जाऊन विचारा देवाला की प्रभू नेमकं काय तुला शिकवायचं आहे, सांग ना, आम्हाला नाही समजलं. तुम्ही बोलाल तो माझ्या पायाशी आला पाहिजे आणि त्याने मला समजावून सांगितलं पाहिजे. काय घेणं देणं आहे, ठेका घेतलाय. तुम्हाला आवश्यकता आहे, तुम्ही या आणि विचारा. पण ते स्वतःला शहाणे समजत होते, नाही आले देवाजवळ. चला बाय बाय, आम्ही चाललो. येशू गेले येशू पासून लांब. बाकीचे राहिलेले 12 शिष्य येशू म्हणाला, तुमची इच्छा आहे का मला सोडून जायची?
येशू म्हणतो तुमची इच्छा असेल मला सोडून जायची तर ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पेत्र होता. पेत्र येशूला काय म्हणायला म्हणते, प्रभू तुला सोडून आम्ही जाऊ कुठे? तू रागाने बोल, प्रेमाने बोल, की तू शिकवत असताना आम्हाला आमची पाप आठवत, की तू शिकवत असताना आमचा आत्मा उड्या मारायला लागो, काही असो, पण जीवनाची वचनं तुझ्याकडे आहेत. तुला सोडून आम्ही कुठे जाणार नाही. भले तू शिकवत असताना मला आठवलं की मी येशू मध्ये येण्याच्या आधी फालतू होतो, व्यभिचारी होतो, आणि आज मला आठवले माझं पाप होतं तेव्हा मी केलेलं. आता मी क्षमा मागतो. चांगलं आहे ना, देव बोलत असताना आपली पूर्वीची काही चुक्या आपल्याला आठवल्या तर चांगलं आहे ना. तेवढं क्षमा मागायला संधी तर मिळेल. नाहीतर कधी कधी आपण जेव्हा 4 दिवस प्रार्थना वगैरे ठेवतो तेव्हा आंतरिक आरोग्याची प्रार्थना असते. तेव्हा मी इथून सांगतो की तुमच्या मनात डोकावून बघा, तुम्ही काय काय चुकलेले आहात, तुमच्यातून काय पाप झाले ते आठवण करा. आणि मी तर म्हणे प्रवचन ऐकत असताना आठवलं तर अतिउत्तम आहे, जास्त लोड घ्यायला लागणार नाही डोक्यावर. पण मला सांगा, इथे पेत्र म्हणतो येशू तुला सोडून जाऊ कुठे? तुझ्याकडे तर जीवनाची वचनं आहेत, नाही तुला सोडून जाणार. तू रागाने बोल, प्रेमाने बोल, तू चिमटा काढ की तू फटका काढ, तुला धरून राहू. पेत्र देवाला धरून राहिला शेवटपर्यंत. प्रभूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने देवाचं काम, सेवा सुरुवात केली आणि पेत्राने देवाचं काम केलं. आज तुम्ही फक्त बोलून दाखवता की देवा किती काय झालं तरी मी तुला सोडणार नाही. आणि कधी कधी एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं की लवकरच तुम्ही नको आता मी बाकीचं काय बघतो. ही अशी लोकांची अवस्था. कधी कधी काही लोक मला येऊन सांगतात, पास्टर किती काय झालं तरी आम्ही या केंद्राला आणि तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि कधीतरी त्यांना डोस दिला, कधी ते चुकले त्यांना पनिशमेंट दिली. म्हणजे पनिशमेंट म्हणजे प्रार्थनेत बसायची, बाकी काय नाही की प्रार्थना करा तुम्ही देवाजवळ बसून, पश्चाताप करा. तर कधी कधी लोकांना वाईट वाटतं. आम्हाला देवाची वचनं नीट समजून घेता आली पाहिजे. तो माणूस येशू बोलतोय आणि येशूचं बोलणं ऐकला आणि त्याचं मन खिन्न झालं आणि निघून गेला. जीवन नाही अशा लोकांना जे येशू जवळ येतात, येशूचं ऐकतात आणि मध्येच नाही आवडलं येशूचं की निघून चाललो आम्ही बास. असल्या लोकांच्या पदरात जीवन कधीच राहत नाही. म्हणून आज हे आपल्याला उदाहरण आहे. तो श्रीमंत मनुष्य येशूचं बोलणं ऐकतो आणि येशूचं बोलायला लागला ते त्याला आवडलंच नाही, त्याला नाही आवडलं. येशूने जर तिथे त्याच्या पैशाची वाहवा केली असती किंवा अजून पैसा कसा वाढेल याचं नॉलेज दिलं असतं, ज्ञान दिलं असतं तर त्या माणसाला आवडलं असतं ना, आवडलं असतं. कारण त्याच्या मनाला जे आवडेल तेच जर येशू बोलला तर कोणाला नाही आवडणार. तुमच्या मनाला जे आवडतं तेच जर पास्टर बोलत राहिले, तसंच वागत राहिले तर कोणाला नाही आवडणार पास्टर. तिथं त्या माणसाला देवाचं बोलणं नाही आवडलं. मला सांगा, तुम्ही पण असे आहात का की पास्टर आम्हाला देवाची काही वचनं आवडतच नाही? का नाही आवडत? का नाही आवडत? तुम्हाला झोमतात म्हणून आवडत नाही? तुम्हाला टोचतात म्हणून आवडत नाही? की तुम्हाला कमीपणा येतो, तुम्ही कमी होता म्हणून तुम्हाला आवडत नाही? अरे बायबल मध्ये देवाचं वचन म्हणतं, जो उंच होऊ पाहतो ना त्याने आधी नम्र व्हावं. जो नम्र होतो देव त्याला उंच करतो. तुम्ही जर स्वतःचा शहाणपणा मिरवत असाल, तुम्ही जर स्वतःच्याच गुरमाईने चालत असाल आणि देवाची वचनं जो देवाचा सेवक शिकवतो, बोलतो ते तुम्हाला मान्य नाही, आवडत नाही आणि तुम्ही तुमच्या गुरमाईत चालत असाल, याचा अर्थ तुम्ही घमंडी झालेले आहात आणि तुम्हाला देवाचं वचन मान्यच नाही. म्हणून जर तुम्हाला असं वाटतं मीच मोठा आहे,
मला कशाला हे शिकवायला पाहिजे याने, मला पास्टराने ते कशाला सांगायला पाहिजे, मला देवाच्या सेवकाने ते कशाला बोलायला पाहिजे. पण स्तोत्र संहितेमध्ये देवाचं वचन म्हणतं, जरी नीतिमानाने मला बोल लावले, नीतिमानाने जरी मला बोल लावले तरी ती माझ्यावर दयाच होईल. मी तर समजेल येशूचे बोल ऐकायला पण धन्य असायला लागेल. आणि जर तुम्ही देवाचे बोल ऐकता किंवा जर तुम्ही पास्टरांचे बोल ऐकत आहात जे देवाच्या कडून आहेत तर तुम्ही धन्य आहात. सैतान तुम्हाला कधीच देवाचं ऐकू देणार नाही आणि सैतान कधीच तुम्हाला येशूमध्ये टिकू देणार नाही. लक्षात ठेवा, सैतान नेहमी माणसांना खेचण्याचा आणि पाडण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येशूमध्ये आलो तेव्हा सैतानाने प्रयत्न केले आम्हाला पाडण्याचा, खेचण्याचा, पण आम्ही कधीच सैतानाच्या शब्दांकडे लक्ष दिला नाही. आम्हाला देवाचे सेवक, आमचे पास्टर जे शिकवायचे ते ऐकायचो. आणि मी जास्त करून प्रवचन कसं ऐकायचो माहिती आमच्या पास्टरांचे, आम्ही मांडी घालून बसायचो जसे बसलेत, पण मी असा बसत नसायचो. कोपरा असा मांडीवर आणि हात असा, एक टक लावून पास्टरांना बघायचो आणि प्रवचन ऐकायचो. मला आज असं वाटतं की त्याचा आज मला कुठेतरी फायदा झालेला आहे या गोष्टींचा. आज तुम्ही प्रवचन कसे ऐकता? तुम्हाला डुकली येते, झोप येते, तुम्हाला सारखा मोबाईल बघावा लागतो, तुम्हाला सारखं उठावं लागतं. याचा अर्थ तुमचं चित्त, मन लागलेलं नाही वचनाकडे. पण आम्ही एकदा बसलो, स्टेजवर गेलो की आम्ही असे एकटक त्यांच्याकडे लावायचो आणि प्रवचन ऐकायचो. नेहमी लक्षात ठेवा, देवाच्या सेवकाला भेटण्यापेक्षा तो जे शिकवतो ना ते ऐकायला आणि ते पाळायला सुरुवात करा. कारण त्याला भेटून जेवढं होऊ शकत नाही, मिळू शकत नाही, तेवढं तो जे शिकवतो तुम्हाला ते जर तुम्ही घेतलं तर कितीतरी लाभ तुम्हाला आहे. सैतान पहिला हल्ला कुठे करतो माहितीये? माणसाच्या विचारांमध्ये, माणसाच्या मनामध्ये सैतान पहिला हल्ला करतो. तो ब्रदर असं का बोलला, ते किचन वाले, ते स्वयंपाक वाढणारे असे का बोलले, मी प्लेट घेऊन आलो, मला का त्यांनी सांगितलं जा लाईनीला ये, दिलं असतं तर काय झालं असतं, एवढ्या माणसात त्यांनी मला सांगितलं. सैतान तुम्हाला भुरल घालेल आणि तुमचं मन फितवायला सुरुवात करेल. जिथे खरोखर जिवंत कलिसिया असते, जिथे खरोखर प्रभू येशू आणि त्याचा आत्मा काम करत असतो, तिथूनच माणसांना कसं खेचायचं याचा विचार सैतान करतो. पण तुम्ही वचनात आणि पवित्र आत्म्यात मजबूत व्हा की काही झालं, वचनाच्या द्वारे माझ्यावरती वार होत असतील, वचनाच्या द्वारे देवाचा सेवक माझ्यावरती हल्ला करत असेल तरी चालेल, वचन शिकवत असताना माझ्या मनाला वेदना होत असतील, त्रास होत असेल तरी चालेल, पण मी हे वचन ऐकणार, विश्वास ठेवणार आणि या वचनानुसार जीवन जगणारच. जर तुम्ही असे जिद्दी बनलात तर कुणाचा बाप सुद्धा तुम्हाला येशू पासून लांब नेऊ शकत नाही, नाही नेऊ शकत. पण तुम्हीच जिद्दी आणि हट्टी नसाल तर छोट्या छोट्या गोष्टी, पास्टर नाही भेटला मला, नाही मी नाही येणार, तिकडे तो पास्टर भेटो, मी चाललो. अरे तुम्ही कुठेही जा, तो तुमचा प्रश्न, पण आशीर्वाद देणारा देव आहे. लक्षात ठेवा, आशीर्वाद देणारा देव आहे. पास्टर भेटो की न भेटो, नेहमी लक्षात ठेवा, देवाची वेळ नेहमी बेस्ट असते, चांगली असते. आणि देवाला त्याच्या वेळेत काम करू द्या. तुम्ही लय उतावळीपणा आणि लय घाई करू नका. देवाला त्याच्या वेळेत काम करू द्या. म्हणून असं म्हटलं जातं, देव सगळ्यात महागडं घड्याळ सगळ्यांना देव, असं हिंदीत म्हणतात, खुदा सबको महंगी घड़ी दे पर मुश्किल वक्त किसी को ना दे.
सर्वात भारी घड्याळ तुमच्याकडे असो, पण सर्वात मुश्किल समय वेळ तुमच्या आयुष्यात नसावा. पण जर खरोखर पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरलेले असाल ना, तर कधी कधी मुश्किल घडी, मुश्किल वक्त, मुश्किल समय तुमच्या जीवनात येईल. पण जर खरोखर बहादूर असाल तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही युद्ध कराल आणि विजयी व्हाल. तुमच्या आयुष्यात कधी कधी कठीण रोल देव कोणाला देतो माहितीये? देव कठीण रोल हिरोलाच देतो. जर कठीण वेळ तुमच्या आयुष्यात आली असेल तर निराश होऊ नका. तुम्ही परमेश्वराच्या नजरेत हिरो आहात. तो तुम्हाला चमकवेल आणि तोच तुम्हाला उंचवेल. म्हणून वेळ कशी असो, कोणाला धरून राहा? प्रभू येशूला धरून राहा, त्याच्या वचनाला धरून राहा. येशूला धरून राहाल. तुम्ही बोलाल येशूला धरून राहिलो पण वचनाशी घेणं देणं नाही. अरे मग वचनाशी घेणं देणं नाही तर तू देवाला थोडी दिलंय. तुम्ही बोलाल वचन नको मला, येशू पाहिजे. अरे वचन नको, येशू पाहिजे, कसं शक्य आहे? बायबल सांगतं वचन परमेश्वर आहे. जरा वचनच तुमच्यामध्ये नाही तर तुम्ही बोललात येशू तूच नको. पण जो म्हणतो वचन मला प्रिय आहे, वचनावर माझं प्रेम आहे आणि वचनाचं मी पालन करेल, तो खरोखर परमेश्वराला प्रसन्न करेल. म्हणून ख्रिस्तातही जमलेल्या प्रियानो, आज तुमच्या जीवनात पण तुम्ही विचार करता का की ह्या माणसाने येशूचं ऐकलं आणि येशूचं ऐकलं आणि तो खिन्न झाला. तुम्ही रागावलात का प्रवचन ऐकून? तुम्ही निराश झालात का प्रवचन ऐकून? कधी कधी कडक कठीण वचन पास्टर काढतात शोधून आणि प्रवचनातून आम्हाला शिकवतात आणि कधी कधी आम्हाला ती वचनं फटका देतात, म्हणजे आमची चूक आम्हाला आठवतात. तेव्हा तुम्हाला राग येतं का? जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही अजून पण देवामध्ये पुढे नाही आहात, मागे आहात. आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुम्ही येशूमध्ये कधीच टिकू शकणार नाहीत, कधीच नाही. तुम्हाला फक्त दूध प्यायला पाहिजे, तुम्हाला जड अन्न चालत नाही. पण इतक्याला तुम्ही शिक्षक, सेवक बनायला पाहिजे होते की लोकांना शिकवणारे बनायला पाहिजे होते. तुम्हीच अजून शिकता, तुम्हालाच अजून वचनांचं नॉलेज नीट तुम्ही घेत नाही आहात. आणि जे तुम्हाला आवडतं ते घेता आणि जे आवडत नाही ते घेत नाही प्रवचन. तर याला अर्थ काय आहे? तुम्ही काय लोकांना शिकवाल की वेळेवर प्रार्थनेला या? तुम्ही जर वेळेवर प्रार्थनेला येत नसाल तर काय लोकांना सांगाल? तुम्ही जर महिन्यातून एकदा प्रार्थनेला येत असाल तर लोकांना काय सांगाल की देवाने सांगितले दर आठवड्यातून माझ्या मंदिरात जा, माझी भक्ती कर. तर तुम्ही दर आठवड्याला काय देवाच्या मंदिरात याल? काय लोकांना शिकवाल? तुम्ही जशी वागत नाही तर लोकांना काय शिकवाल? तुम्ही प्रार्थना करत नाही, तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही दान धर्म करत नाही, तर तुम्ही लोकांना कसे शिकवाल? तुम्ही म्हणाले प्रार्थनेला जातो, बस प्रार्थना करतो, बाकीचं काय करायचंय? कोण बघायला आहे? पास्टर बघायला आहे किती दान टाकतो, की पास्टर बघायला येतो की मी घरी कसा वागतो, घरी कशी वागते? काय करायचंय? केंद्रात जायचं, हालेलुया, धन्यवाद येशू, प्रभू दया कर, एवढं करायचं. वचन ऐकायचं, वाटेल ते घ्यायचं, बाकी सोडून द्यायचं, निघून येऊ. काय फरक पडतो? अरे लय फरक पडतो प्रियानो, लय फरक पडतो. प्रेषितांची कृत्यामध्ये दिले, हे प्रेषित देवाच्या वचनाचा प्रचार करत होते आणि देव चिन्ह चमत्काराच्या द्वारे त्याचे वचन सिद्ध करून दाखवत होता. देव दाखवत होता की तो त्यांच्या बरोबर आहे चिन्ह चमत्काराच्या द्वारे, की हे जे बोलतात, हे शिकवतात, हे बरोबर आहे. या केंद्रात पण तुम्ही अनेक साक्ष ऐकता. दर आठवड्याला तुम्ही खूप साक्ष या केंद्रामध्ये ऐकता. या साक्ष देवाच्या गौरवासाठी आहेत आणि देव करतो. कारण माणसांची मन ठेवण्यासाठी आम्ही प्रवचन करत नाही, सत्य लोकांना शिकवतो. तुम्हाला पटो की न पटो, पण जो सत्य स्वीकार करेल, बायबल म्हणतं सत्य त्याला बंधमुक्त करेल. लहानाचे शुभवर्तमान
अध्याय 8 वचन 32 मध्ये सांगितले, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. तुम्हाला फक्त चमत्कार आशीर्वाद एवढंच शिकवायचं आम्ही. आणि पापांची क्षमा मागा, पाप कबूल करा, हे बरं हे वाईट हे नाही शिकवायचं. मग काय अर्थ आहे? अर्थ आहे का? तुम्ही आज केंद्रात प्रार्थनेला येऊन बरी होऊन जाल आणि घरी जाऊन पुन्हा तीच पाप कराल. इथे बरे झालात, घरी पुन्हा तो त्रास सुरू होतो माणसाला. म्हणून कधी कधी एखाद दुसरा सांगतो, केंद्रात आलं ना मला लय बरं वाटतंय, मस्त वाटतंय, काही त्रास वाटत नाही. पण घरी गेलो का पुन्हा त्रास जाणवतात. म्हणूनच म्हटलं आम्ही सत्याची शिकवण देतो. नाहीतर तुम्ही केंद्रात येऊन आम्ही सांगू येशूवर विश्वास ठेवा तो बरा करतो, हे तर आहेच. पण इथे बरे होऊन घरी जाता, कालांतराने पुन्हा तुमच्या मागे दुखणी लागली. मग पण इथे आम्ही जर शिकवलं की कोणाबद्दल राग मनात ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा, पापांची क्षमा मागा, खोटं बोलणं पाप आहे, आई वडिलांना शिव्या देणं पाप आहे, त्यांना मारणं पाप आहे. जर हे सगळं तुम्ही ऐकलं तर घरी गेल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी आठवण येईल, नको नको हे पाप आहे. आणि तेवढं तुम्ही त्या वाईटापासून स्वतःला लांब कराल. आणि जितकं तुम्ही लांब कराल तितकं आशीर्वाद तुमच्यामध्ये तुम्ही टिकवून ठेवाल. तुमच्या जीवनात जे देवाने काम केलंय, जी साक्ष घडवून आणलेली आहे, ती साक्ष तुम्हाला टिकवून ठेवावी लागते. काही लोकांना ती साक्ष टिकवून ठेवताच येत नाही. कधी कधी काही लोक केंद्रात बरं होण्यासाठी येतात, बरं झाले की केंद्राला सोडून देतात, बाय बाय करतात. कधी कधी काही पेशंटला मी तेच सांगतो, बरं झाल्यावर विसरणार नाही ना तुम्ही देवाला. ते म्हणतात हो नाही विसरणार, मी देवाचे उपकार नाही विसरणार. मी आपल्या जुन्या केंद्रातली व्हिडिओ पाहिली आणि प्रार्थना सुरू होती तेव्हा ताडपत्रीच होती. ताडपत्रीच बांधून आम्ही प्रार्थना घ्यायचो सुरुवातीच्या दिवसात. आणि त्याच्या आधी आम्ही झाडाखाली प्रार्थना घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये एक बाई प्रार्थनेमध्ये जोर जोरात बोलते, येशू मी तुला मरेपर्यंत विसरणार नाही, सोडणार नाही. आज 12 वर्ष जास्त होऊन गेली, बाई दिसतच नाही. आज लोकांची ही अवस्था, मला बरं करण्यापुरता येशू मी तुला विसरणार नाही, मी तुला सोडणार नाही. एकदा काम झाला की बाय बाय. कोण येशू, कोण प्रार्थना, कुठलं केंद्र? अरे कोण येशू, कुठली प्रार्थना, कुठलं केंद्र? थोड्या दिवसानंतर सैतान कुठून तरी पुन्हा चिमटा काढतो. ही बाई वन फिरते आणि नंतर आठवते, अरे अमुक वेळेला मी अमुक केंद्रात गेलो तिथे येशूने मला बरं केलं. मग शेवटी गुडघे टेकायला परत येशू जवळच येतात. गुडघे टेकायला येशू जवळच. मग त्याच्यापेक्षा त्याला सोडताच का? जीवनाचा झरा आणि जीवनाचा उगम येशू आहे, लक्षात ठेवा. देवाची वचन ऐकून कधी नाराज व्हायचं नसतं. या माणसाचं मन खिन्न झालं, दुखावल्यासारखं झालं. तुम्ही जर देवाची सेवा करणारे आहात आणि जर खरोखर तुम्ही मनापासून सेवा करता किंवा प्रवचन करता, सत्याची शिकवण तुम्ही देता, तर समोरचा नाराज होतो की खुश राहतो याचा विचार तुम्ही नका करू. तुम्ही तर चुकीची नाही ना शिकवण दिली, तुम्ही खरी शिकवण दिली ना. मग तो नाराज हो की ती नाराज होतो त्यांचा प्रश्न. तुम्ही स्वतःचं मन दुखवून घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करा, देव तुमच्या बरोबर आहे. सत्य त्याला आवडलं नाही तर तो त्याचा प्रश्न आहे ना, तुमचा प्रश्न तो आहे त्याच्यात, काहीच नाही. येशूने काय माघार घेतली का? नको, मी नाही. या माणसाला माझं शिकवण दिली पण हा खिन्न झाला, मग शिकवण बदलतो मी, असं दिलंय बायबल मध्ये? नाही. येशूने त्याचं सत्य सांगायचं काम केलं. पटो की न पटो, घेतलास तर जीवन, नाही घेतलास तर तो तुझा प्रश्न. म्हणून प्रियानो, तुम्ही तुमचं लक्ष देवाकडे लावा. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात उंच व्हायचे तर आधी स्वतःला नमवायला शिका. पहिलं नमायचं कुठं? देवाजवळ. दुसरं देवाच्या सेवकांजवळ सुद्धा नमायला शिका. नाहीतर कधी कधी काही लोक, प्रार्थना करणारी लोक असे देवाच्या सेवकांसमोर उभे राहतात, असे वागतात की जसं का हा देवाच्या सेवकाला काहीतरीच काय समजतो.
अरे देवाच्या सेवकांना काहीतरीच काय समजू नका. मोशेच्या बाबतीत देव काय बोलला माहितीये त्याच्या बहीण भावांना, तुम्ही काय त्याला समजता, त्याच्याबद्दल बोलायला थोडी भीती तर बाळगा. तो माझा सेवक आहे, ज्याच्याशी मी तोंडोतोंड समोरासमोर बोलतो, तुम्हाला भीती नाही वाटली? म्हणजे देव किती त्याच्या सेवकांची बाजू घेतो. म्हणून नम्रपणा पण आपल्यामध्ये असलं पाहिजे की प्रभू, नम्रपणा दिखावा नको. कारण एवढे वर्ष मी सेवकाई करतो, एवढ्या वर्षात काही लोक मी पाहिली. प्रेज द लॉर्ड पास्टर, कसे आहात, बरे आहात ना, काय काम करू पास्टर, काय सेवा करू, एवढे वर्ष मी देवाचं काम करतोय, अशी लोक मला भेटली. आणि जेव्हा कधीतरी पास्टर त्यांच्या विरुद्ध त्यांना बोलायला लागला की अरे तुम्ही असं चुकीचं काम केलं, अशी सेवा नव्हती करायची, असं वचन नव्हतं तुम्ही बोलायचं, मग कोण पास्टर आणि कोण? मग तेव्हा असा माणूस असा होतो, मला शिकवतो. असली नम्रता नको, लीन आणि नम्रपणा हृदयातून पाहिजे. लीन आणि नम्रपणा हृदयातून पाहिजे. पुष्कळ वर्षांपूर्वी काही माणसं माझ्या जवळ अशी आली, पुष्कळ वर्षांपूर्वी, आताची नाही, पुष्कळ वर्षांपूर्वी. काय झाले, देवापुढे नाटक नाही चालत बरं का, देवापुढे ढोंग चालत नाही. देवाने असे उचलले आणि साईडला ठेवले, चल माझ्या सेवकाजवळ राहून काम करायची तुमची लायकी नाही, चूक. धरतो साईडला ठेवतो, धरतो आणि साईडला ठेवतो. जी लोक तुम्हाला धोकादायक आहेत, तुमच्या डोक्याला टेन्शन देणारी आहेत, असली लोक ऑटोमॅटिक देव तुमच्यापासून लांब करतो. म्हणून तुमच्या आयुष्यात ज्या रिकाम्या जागा झाल्यात ना, त्या रिकाम्या जागा बघून रडू नका, घाबरू नका. विश्वास देवावर ठेवा. जेव्हा देव रिकाम्या जागा भरेल ते परफेक्ट भरेल, चुकणार नाही. हालेलुया. माझ्या जीवनात देवानी जागा काही रिकाम्या केल्या, भरल्या नाही का? कितीतरी देवाची सेवा करणारी लोक मला दिली देवाने, रिकाम्या जागा भरल्या. तुम्ही देवाशी प्रामाणिक राहा, स्वतःला लीन आणि नम्र हृदयातून करा. आणि या माणसाला जसं येशूचं वचन नाही पसंत पडलं, खिन्न होऊन निघून गेला. कधी कधी तुमच्यातला एखादा प्रवचन ऐकून नाराज होईल आणि निघून जाईल, पण नुकसान तुम्ही तुमचं करणार आहात. देवाचं आणि पास्टरांचं नुकसान आहे का? नाही. इतकी जागा रिकामी झाली, इतकी जागा रिकामी झाली, देव दुसऱ्या भरून काढेल की नाही? काम कोणाचं आहे? देवाचं काम आहे प्रियानो. आणि काय करायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, कोणाला काय द्यायचं, कोणाला वरती घ्यायचं, सगळं देव बघून घेतो. म्हणून हे केंद्र जास्तीत जास्त पवित्र आत्म्याच्या द्वारे चाललं जातं. ज्या वेळेला मी काही सांगतो ना या सेवा करणाऱ्यांना, तेव्हा ही लोक त्यांचं डोकं नाही लावत. त्यांना माहिती पास्टर बोला, संपला विषय, जास्त डोकं नाही लावत. मी सांगितलं अमक्याला अमकं काम द्या जाऊन, सांगितलं संपला विषय, त्याच्या व्यतिरिक्त पलीकडे नाही लावत. कारण पुष्कळशा गोष्टी पवित्र आत्मा आम्हाला शिकवत असतो, प्रेरणा करत असतो. आणि जेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही कामं करता, तेव्हा देवाची कामं अशी या केंद्रात पाहायला मिळतात. म्हणून प्रियानो, हा माणूस येशूजवळ आला की नाही? आला ना? आला की? बोला की आला ना? हा श्रीमंत माणूस येशूकडे आला. तुम्ही पण येशूजवळच आलात ना? येशूकडे आलात ना? येशूकडेच नक्की आलात ना? ठीक आहे, मग चांगलं आहे. कोणासाठी आलेला असेल तर तुम्ही चुकीचे आहात. येशूजवळ आलात तर चांगलं आहे. तो माणूस पण येशूजवळ आला, तुम्ही पण येशूजवळ आले. येशू त्याच्याशी बोलला की नाही? बोलला नक्की? त्या माणसाशी बोलला येशू? आज येशू तुमच्याशी बोलला? नक्की बोलला? कसा बोलला? कसा बोलला?
देव त्याच्या सेवकाच्या मुखातून त्याच्या वचनाद्वारे बोलला ना? नक्की बोलला? तिथे त्या माणसाने येशूचा आवाज ऐकला? ऐकला ना? येशू जे बोलला ते ऐकलं त्याने? तुम्ही ऐकलं मी जे बोललो ते? त्या माणसाने ऐकल्यानंतर काय झालं? नुसता निघून नाही गेला, त्याचं मन आणि तो तुम्ही ऐकलं प्रवचन, मग ऐकल्यानंतर तुमचं मन खिन्न झालं? नक्की? नाराज झालं? नक्की? जर तुमचं मन खिन्न झालं असेल, नाराज झालं असेल आणि तुम्ही निघून गेलात तर नुकसान कोणाचं आहे? सार्वकालिक जीवन या माणसाने गमावलं ना? का गमावलं? कारण त्याने देवाचं शब्दाप्रमाणे केलं नाही, उलट त्याचं मन मला बोलले पास्टर, मला बोलला पास्टर. आज अशी अवस्था आहे का तुमची? माझं आणि तुमचा पर्सनली नातं काहीच नाहीये. आहे का काय रक्ताचं नातं तुमचं माझं? मग मी कशाला तुम्हाला बोलू, तुम्हाला कशाला भांडू? पण तुमचं आणि माझं येशूच्या रक्तात आणि येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या द्वारे नातं आहे. म्हणून मी येशूमध्ये तुम्हाला शिकवू शकतो, येशूमध्ये मी तुम्हाला बोलू शकतो, येशूमध्ये मी तुम्हाला शिक्षा देऊ शकतो की नाही? बायबल मध्ये देवाचं वचन म्हणतं, जसा बाप आपल्या मुलांना शासन करतो तसा देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना शासन करतो, पनिशमेंट करतो. पुढे ऐका, देवाने केलेलं शासन शिक्षा वाईटासाठी आहे? मग मी कुठे तुम्हाला पर्सनली घरगुती शिक्षा देतो? माझे पाय नाही दाबले, चल मी केंद्रातून बोललो? मला कपडे नाही आणले, चल चालता हो केंद्रातून बोललो? अरे मला काहीच नको तुमचं, म्हणून मी तुम्हाला ते बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला हे बोलू शकतो, अरे तू व्यसन केलं, हे पाप आहे, शिक्षा भोगायला लागेल, तुला त्रास होईल, सोडून दे, हे मी बोलू शकतो. तुम्ही जर चहाड्या करता, चुगल्या करता तर मी बोलू शकतो तुम्हाला वचनातून, कारण वचनात शिकवण आहे आणि ती शिकवण द्यावी, सांगावी लागते. म्हणून प्रियानो, हा माणूस खिन्न होऊन गेला आणि याने मूर्खपणा केला. तुम्ही पण खिन्न होऊन, नाराज होऊन, देवापासून, खऱ्या शिकवणीपासून दूर जाऊ नका. मूर्खपणा कराल, नुकसान ना केंद्राचं होणार, ना पास्टरांचं होणार, ना येशूचं होणार, नुकसान तुमचं होणार आहे. पण जर तुम्ही देवाचा शब्द धरून राहता, त्याप्रमाणे करता, तर नुकसान तुमचं नाही, सार्वकालिक जीवन तुमचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुझ्या लोकांना स्पर्श, तुझं सामर्थ्य त्यांच्यामध्ये वाहू दे आणि त्यांचं जीवन पूर्णपणे बदलू दे. ये पवित्र देवा, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या शक्तीने ये प्रवेश. तुझा आत्मा या लोकांना स्पर्श करू दे, तुझा आत्मा या लोकांचं जीवन बदलवू दे, तुझ्या आत्म्याच्या द्वारे यांचं परिवर्तन होऊ दे. धन्यवाद, धन्यवाद सर्व. गुजरी जिंदगी को जब याद करता हूँ, आंसू के साथ तुझे धन्य कहता हूँ, धन्य कहता हूँ, मैं धन्य कहता हूँ. गुजरी जिंदगी को जब याद करता हूँ, आंसू के साथ तुझे धन्य कहता हूँ, धन्य कहता हूँ, मैं धन्य कहता हूँ. अब्बा तेरी जय हो, राजा तेरी जय हो, अब्बा तेरी जय हो, राजा
कहता हूँ, मैं धन्य कहता हूँ, धन्य कहता हूँ, मैं धन्य कहता हूँ। पापा तेरी जय हो, राजा तेरी जय हो, पापा तेरी जय हो, राजा तेरी जय हो, पापा तेरी जय हो, राजा तेरी जय हो। होय, आठवण करा तुमच्यातून ज्या चुक्या झालेत, जे पाप झाले त्याची आठवण करा. प्रत्येक पाप देवापुढे कबूल करा. आठवण करा तुमच्या मनात कोणाबद्दल राग आहे का, सगळ्यांना क्षमा करा. राग, रुसवा, फुगवा ठेवून कोणाचं वाईट नाही होणार, तुमचं वाईट होईल पहिलं. बायबल म्हणतं जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर देव तुम्हाला तुमच्या पापांची, अपराधांची क्षमा करेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुम्हालाही क्षमा होणार नाही, मिळणार नाही. क्षमा करा सगळ्यांना. मन साफ करा, स्वच्छ करा. मनातली घाण काढून टाका, कारण तुमचं मन देवाचं मंदिर आहे. तुमचं मन देवाचं मंदिर आहे. मन साफ करा, मन स्वच्छ करा, मन शुद्ध करा, मन स्वच्छ करा. देव तुम्हाला स्पर्श करेल. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. जर तुम्ही तुमचं मन मोकळं केलं, मन साफ केलं, सगळ्यांना क्षमा केली आणि सगळ्या पाप अपराधांची कबुली देऊन पश्चाताप करून क्षमा मागितली तर देवाची दया तुमच्यावर होईल. देव तुमच्यावर कृपा करेल. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुमच्या जीवनात काम करेल. देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करेल. विश्वासाने क्षमा करा सगळ्यांना. राग, रुसवा, स्वार्थ, घमंड, अहंकार, मीपणा, सूड भावना, द्वेष भावना, कटुता मनात ठेवू नका. काढून टाका तुमच्या मनातून. स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. मन साफ स्वच्छ करा. कोणाविषयी राग असेल सांगा, प्रभू मी क्षमा करतो. क्षमा करा. कधी कधी काही कारण नसतानाही तुम्ही मनात चुकीचे विचार आणता. एखादी गोष्ट माहिती नाही, त्याचा निर्णय आणि निकाल लगेच लावत जाऊ नका. मन साफ करा, स्वच्छ करा, मन मोकळं करा. टच टच टच. आता तुमच्या हातून जे पाप झाले ते पाप सांगा देवाला की ही माझी पाप आहेत. वाईट बोलणं, खोटं बोलणं, शिव्या देणं, श्राप देणं, चहाड्या करणं, चुगल्या करणं, खोट्या सया करणं, खोट्या साक्ष देणं, जार कर्म, व्यभिचार, फसवणं, दुसऱ्याचं मन दुखेल असं बोलणं कबूल करा. गर्भपात करणं, गर्भपाताचा सल्ला देणं, अश्लील पिक्चर, फोटो पाहणं, घाणेरड्या गोष्टी ऐकणं, घाणेरडे विचार करणं कबूल करा. प्रत्येक चूक, पाप देवापुढे कबूल करा आणि सांगा हे माझं पाप आहे, मला कबूल आहे. प्रार्थना न करणं, देवाच्या विरुद्ध बोलणं, केंद्राच्या सेवकाच्या विरुद्ध बोलणं हे पाप आहे. बायबल शिकवतं स्पष्टपणे. कबूल करा प्रत्येक पाप आणि सांगा प्रभू ही माझी पाप आहे, मला मान्य आहे, मला कबूल आहे, मी चुकलो, मी पाप नको करायला पाहिजे होती तरी पण केली, मला लाज वाटते, मला पश्चाताप होत आहे प्रभू, मला माफ कर, मला क्षमा कर प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर. माफी मागत राहा देवाजवळ, माफी मागत राहा देवाजवळ, क्षमा मागत राहा, क्षमा मागत राहा, क्षमा मागत राहा देवाजवळ, क्षमा मागत राहा देवाजवळ. टच टच टच. आता
तुमच्या शरीरात जिथे आजार असेल त्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा, पण पूर्ण विश्वासाने हात ठेवा. देव तुम्हाला स्पर्श करेल आणि देव तुम्हाला बरं करेल. लक्षात ठेवा, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. लोकांकडे बघू नका, डोळे बंद करा. पूर्ण जीवे भावे पूर्ण मनाने देवाचं स्मरण करा आणि विश्वास ठेवा की प्रभू आत्ताच मला स्पर्श करेल, मी आत्ताच बरा होईल, मी आत्ताच आशीर्वादित होईल. कारण देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या जवळ आहे, त्याची दया माझ्यावर आहे, त्याने मला क्षमा केलेली आहे, त्याचे आशीर्वाद माझ्यावर आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट होत. जे बहिरे आहेत त्यांना ऐकायला येऊ, जे मुक्य आहेत ते बोलायला लागोत, आंधळे पाहायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठोत बरे होत, कुष्ठरोगी शुद्ध होत, मानसिक रोगी बरे होत, ब्रेन ट्यूमर डोक्याच्या गाठी निघून जावत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर, दमा, टीबी, HIV प्रभू येशूच्या नावात निघून जावत. हृदयाचे सर्व आजार प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. मूतखड्याचा आजार, मूलव्याधीचा आजार, किडण्यांचे आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट होत. छातीचे त्रास, बरगड्याचे त्रास किंवा पाणी होणं येशूच्या नावात निघून जावत. पोटातले सर्व प्रकारचे आजार, मग स्त्रियांमधले असो की पुरुषांमध्ये असो, प्रभू येशूच्या नावात पोटाचे सगळे त्रास निघून जावत. मणक्यात पडलेले गॅप येशूच्या नावात बरे होत. पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं, हाडांमध्ये पडलेले गॅप, संधिवात येशूच्या नावात सांध्यांचे त्रास निघून जावत. हातापायाचं दुखणं, गुडघ्यांचं दुखणं निघून जावत. लघवीला होणारे त्रास येशूच्या नावात निघून जावत. ज्यांच्या अंगावरती काळे सफेद डाग आहेत ते नष्ट होत. ज्यांच्या अंगावरती जखमा असतील त्या जखमा सुकवत. ज्यांच्या अंगावरती गाठी असतील त्या गाठी प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. ज्यांच्या अंगावर अकाळी सूज आहे ती सूज निघून जावत. ज्यांना मानसिक त्रास आहेत, काही टेन्शन आहे, ते टेन्शन मधून मुक्त होत. ज्यांच्या मनात सतत कुठल्याही गोष्टीची सारखी भीती येते, तो भित्रेपणाचा आत्मा निघून जाओ. ज्यांना मूल नाही त्यांना मूलबाल होत. ज्यांना घर नाही देव त्यांना घर देव. ज्यांचा स्वतःचा काम धंदा आहे त्याच्यावर अजून देवाचे आशीर्वाद होत. ज्यांना नोकरी काम धंदा पाहिजे त्यांना देव नोकरी काम धंदा देव. जे व्यसनात आहे ते व्यसनातून मुक्त होत. जे कर्ज बाजार आहे ते कर्ज मुक्त होत. ज्यांच्यावर केस लागले ते केस मधून मुक्त होत. ज्यांची कोर्ट कचेरीची कामं अडकले ती पूर्ण होत. ज्यांचे व्यवहार अडकले ते पूर्ण होत. ज्यांचे पैसे स्वतःचे अडकले भेटतच नाहीत, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळत. ज्यांच्या घरात भांडणं आहे त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. ज्यांना अशुद्ध शक्तीने पकडले, सैतानी शक्ती, जादूटोणे, करणी बाधा, तंत्रमंत्र प्रभू येशूच्या पवित्र नावात आज्ञेने तू या क्षणाला निघून जा आणि येशूच्या नावात संत पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि समस्या प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद होतो. जोरात टाळ्याने प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण देवाला गाण्याद्वारे उंचावू. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला,
गात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गात्याला गौरव जात्याला गौरव जात्याला गौरव जात्याला गौरव जात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव जात्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव जात्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंचा प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला जोरात 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 टाळ्या देऊया धन्यवाद द्या जोरात 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 धन्यवाद 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 हालेलुया हालेलुया स्तुति गीतमाला पान क्रमांक 33 गीत क्रमांक 61 हम सबके आंसू हम सबके आंसू मीठा देखो राजा ही राजा जाता है हम सबके आंसू मीठा देखो राजा ही राजा जाता है दर्द भरी जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है सांत्वन बन के वो आ जाता है हम सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है मन पिघल के रोते समय दुख के सागर में डूबते समय डूबते समय दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे पास दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे पास हम सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है रोगों से जब पीड़ित हो तो रोग शैया में वो हाजिर होते रोग शैया में वो हाजिर होते पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है मेरे पास पीड़ित होके पीड़ित यीशु है मेरे पास हम सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है हम सबके आंसू मिटाने को राजा ही राजा जाता है राजा ही राजा जाता है राजा ही राजा जाता है हालेलुया हालेलुया साक्षी सांगत आहे की मी सांगते गेले 4 ते 5 दिवसापासून यांना थंडता पेत होता भरपूर त्रास होत होते की मी सांगते सकाळी आले तर यांना त्रास होतच होता पण आताच्या मुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने विश्वासाने भाग घेतला देवाकडे प्रार्थना केली देवाने या बहिणीला स्पर्श केला ही मी सांगते आता पूर्णपणे बरं वाटले बरे झाले म्हणून देवाचे आभार मानतो ते स्वतः साक्षात्कार ते सांगतात त्यांचं कमरेपासून काय त्यांचे पाय दुखायचे त्यांना भरपूर त्रास व्हायचा
त्या मागच्या शुक्रवारी तर प्रार्थनेत केलं होतं, त्याने मनापासून प्रार्थनेमध्ये भाग घेतला आणि देवाचं वचन घोषित केलं. आणि ते सांगतात त्याद्वारे देवाने त्याच्या जीवनात कार्य केलं. जे काही कमरापासून काही पाय दुखायचा जो त्रास होता तो त्रास पूर्णपणे देवाने काढून टाकला. त्यांचं आरोग्याला बरं केलं म्हणते. परमेश्वराला धन्यवाद देतात. हो, त्याची स्वतःची साक्ष सांगत आहे का त्याला बरेच दिवसापासून त्याच्या शरीराची खूप अशी खाजव यायची. ते काय केलं ते देवाशक घेऊन ते जातच नव्हते. पण ते विश्वासाने ते प्रार्थना करता यायला आशीर्वादाचा वापर करत राहिला. जेणेकरून प्रार्थना विश्वासाने तो ऐकत राहिला आणि पैसे त्यांना होत गेला. म्हणजे बरेच दिवसापासून त्यांना जे शरीराची जी खाजव यायची जो त्रास होता त्या सर्व त्रासापासून परमेश्वराने त्यांना आरोग्य आशीर्वाद केला. म्हणजे परमेश्वराचे आभार मानतो. साक्षी सांगत आहे. हिमे सांगत्यांची मोटरसायकल चोरीला गेली होती आणि खूप शोधली पण सापडत नव्हती. पण या बहिणीने विश्वासाने केंद्रामध्ये फोन लावला, परंतु प्रार्थना ऐकली. देवापण यांची प्रार्थना ऐकून यांची मोटरसायकल दुसऱ्या दिवशी मिळाली म्हणून देवापाचे आभार मानतात. या आई यांची साक्षी सांगत आहेत. या आई सांगतात त्यांचे हातपाय दुखत होते, त्यांची छातीत चमक निघत होती. यांनी विश्वासाने आशीर्वादाचा वापर केला, देवापाकडे प्रार्थना केली. देवापाने आईला स्पर्श करून पूर्णपणे बरं केले. तसंच ज्यांची दोन्ही नातांची साक्ष आहे. हे सांगतात एका नाताचं पोट दुखत होतं, दुसऱ्याचं डोकं दुखत होतं. त्या दोघांनी पण विश्वासाने आशीर्वादाचा वापर केला, देवापाकडे प्रार्थना केली. देवापण यांच्या नाताला स्पर्श करून पूर्णपणे बरं केलंय म्हणून देवापाचे आभार मानतात. हालेलुया. हे बाबा साक्ष सांगता का बरं दिवसापासून खूप असं कंबर दुखायचं. आज जे प्रार्थना झालं खूपच कंबर दुखत होतं. पण आताच्या अजून जे प्रार्थना चालू असताना पास्टरने सांगितलं की त्यांची कोणाची कंबर दुखत आहे त्यांनी विश्वासाने आपल्या आजार भागावर हात ठेवा. या भागाने विश्वासाने त्यांच्या कमरेवर हात ठेवला आणि वचनाची घोषणा करते. परमेश्वराचा पैसे त्यांना झाला. म्हणजे त्यांच्या कमर दुखण्याचा जो त्रास होता त्या त्रासापासून परमेश्वराने आरोग्य आशीर्वाद देखील म्हणजे परमेश्वराचे आभार मानतात. ते स्वतः साक्षांतात ते सांगतात त्या शरीरावर फोड्या झाल्या. त्याच्यासाठी त्यांनी रेकॉर्ड पास्टरची रेकॉर्डेड प्रार्थना ऐकली, आशीर्वादाचा वापर केला. त्याद्वारे त्यांना स्पर्श केला. जे काही त्रास होते त्या सर्व त्रासातून बरं केला, आरोग्य म्हणतो. परमेश्वराला धन्यवाद देतात. त्याच्या बहिणीच्या मुलगी साक्षात्कार ते सांगतात तिच्या हृदयावर पोट गेलं होतं. काय करायचं होत होती. पण त्या सांगतात विश्वासाने त्याच्यावर प्रार्थना केली. त्या बहिणीची वेळ नॉर्मल झाली आणि ते बाळ आणि ती रोगे सुखरूप म्हणते. परमेश्वराला धन्यवाद देतात. बहिणींची साक्षी सांगत आहे. तुम्ही सांगते बरेच दिवसापासून त्यांचे हातपाय दुखत होते. तसंच पोटामध्ये एका कुशीला गाठ होती. तुम्ही सांगते विश्वासाने आशीर्वादाचा वापर केला, देवापाकडे प्रार्थना केली. देवापण यांना पूर्णपणे बरं केलं. ती गाठ निघून गेली. पहिली वेळ सांगते साक्षी न दिल्यामुळे यांचे पुन्हा हातपाय दुखायला लागले. ती गाठ यांच्या पुन्हा हाताला लागायला लागली. निवेळ सांगते विश्वासाने देवापासून गुडघे टेकले, रडले, क्षमा मागितली. देवापण यांना स्पर्श केला. ती गाठ आता पूर्णपणे निघून गेली. हातपाय दुखणे थांबलेत म्हणून देवापाचे आभार मानतात. ही पहिल्या मुलाची साक्षी सांगत आहे. हिमे सांगता हा मुलगा 7 महिने याला सतत ताप होता. हिमे सांगते दवाखान्यात 1 महिना ऍडमिट केला. 1 महिना औषध उपचार चालू होते पण काही फरक पडत नव्हता. डॉक्टर सांगायचे, कधी कधी सांगायचे याच्या पोटात पाणी झाले, कधी कधी सांगायचे याच्या आतड्याला सूज आले. हिमे सांगते 7 महिने सतत औषध उपचार चालू होते तर काही फरक पडत नव्हता. पण हिमे सांगते येशू विषयाला कोणतरी माहिती दिली. हिमे सांगते त्या विश्वासाने त्या येशू जवळ आल्या, देवाकडे प्रार्थना करत राहिल्या, आशीर्वादाचा वापर करत राहिल्या. हिमे सांगते देवाकडे मुलाला स्पर्श केला. आता हा मुलगा झाला 15 दिवसापासून पूर्णपणे बरा आहे. त्याला एकही ताप आला नाही म्हणून देवाचे आभार मानतात. स्वतः साक्ष सांगते का बरं दिवसापासून थोडंसं पोट फुगल्यासारखं वाटायचं. सांगतात का जेवण केल्यानंतर पोट फुगायचं, न जेवण केल्यानंतर पोट फुगायचं. त्याच्यामुळे त्याला दम लागायचा पण त्रास होता. बाथरूमला गेलं तर बाथरूम पण होत होते. एवढा त्याला हा त्रास होता. त्याने विश्वासाने सगळं प्रार्थना केली आणि थोडं दिवसाचं प्रार्थना ऐकत राहिले आणि आशीर्वादाचा वापर केला. तसं त्यांचा पैसे त्यांना झाला आणि त्याला जे अन्नपासून होत नव्हतं, पोट फुगल्याचा त्रास होता, अन्नाचा जो त्रास होता त्या सर्व त्रासापासून त्यांचं त्यांना आशीर्वाद केलं. आणि ते सांगतात त्याच्या आनंद झोपा लागते, जेवण तर पचन होतं आणि बाथरूमला येतात आणि तुमच्यावरचे आभार मानतात. हा म्हणजे स्वतः साक्ष सांगते का दिवसापासून त्याच्या अंगाची खूप अशी खाजवायची. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी खाजव त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी कातडी निघायची. असा त्यांना त्रास होता. त्यांनी विश्वासाने त्याच्यावर प्रार्थना केली, आशीर्वादाचा वापर केला आणि पूर्ण विश्वासाने प्रार्थना ऐकली. त्याच्यानंतर तो पैसे त्यांना झाला आणि त्यांना शरीराची खाजवायची जो त्रास होता त्या त्रासापासून पेन्शन देणार आशीर्वादी केलं. पेन्शनराचे आभार मानत आहे.
यामध्ये स्वतः साक्षांतात ते सांगतात त्यांची कंबर दुखायची आणि कमरेमध्ये डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना गॅप सांगितलं होतं आणि ते सांगतात ते सतत ते काही म्हणजे ऍक्टिव्हिटी काम करत असताना त्यांच्या कमरेमध्ये दुखायचं त्यांना पेन व्हायचं ते सांगतात ते तसेच औषध देतात आता प्रार्थनेत होते आणि त्या आत्ताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत जेव्हा प्रार्थना केली वचन घोषित केलं त्याच वेळेस ते सांगतात जेव्हा प्रार्थना आज्ञा दिली ते सांगतात त्याच वेळेस देवाने त्यांना स्पर्श केला आणि त्यांच्या शरीरातून काहीतरी निघून गेलं तर जाणवलं आणि त्यांना पूर्णपणे फ्री वाटायला लागलं आणि जो काही त्यांना त्याच्या म्हणजे पाठीत कमरेमध्ये काही त्रास होता तो त्रासही निघून गेला तेव्हा त्यांना पूर्णपणे बरं केलं मणक्याच्या त्रासातून आरोग्याला बरं केलं म्हणजे परमेश्वराला धन्यवाद याबद्दल स्वतः साक्षांतात ते सांगतात काही दिवसापूर्वी पडल्या होत्या त्याच्यामुळे त्याचे पाय दुखायला त्यांना भरपूर त्रास व्हायचा पण ते सांगतात त्यांनी विश्वासाने आताच्या प्रार्थनेत भाग घेतला तेव्हा तो सामर्थ्य अभिषेक त्यांच्यावर आलं तेव्हा त्यांना स्पर्श केला आणि जे काही पायाचं दुखणं होतं ते पूर्णपणे त्या दुखण्यातून तेव्हा त्यांना बरं केलं तर त्यांची दुसरी साक्ष ते सांगतात त्यांचं इथं आल्यानंतर शरीर असं पूर्णपणे जड वाटत होतं ना असा अशक्तपणा शरीर एकदम जड वाटल्यामुळे त्यांना एकदम सुस्त म्हणजे अस्वस्थ वाटत होतं पण ते सांगतात जेव्हा प्रार्थना इथून म्हणजे जे काय अधिकारची प्रार्थना केली तुमच्या शरीरात सैतान आपल्या शरीरात निघू द्या असं आज्ञा दिली त्याच वेळेस ते सांगतात देवाने त्यांना स्पर्श केला आणि त्यांच्या शरीरात जे काही त्रास होता तो त्रास निघून गेला जेव्हा त्यांना पूर्णपणे मोकळं केला तर त्यांना पूर्णपणे हलकं वाटतंय तसं त्यांची तिसरी साक्ष आहे ते सांगतात ते स्वतः गाडी चालवत होते आणि ते सांगतात शेजारून म्हणजे रस्ता अरुंद होता ते शेजारून एक मोठी गाडी म्हणजे मातीची गाडी जात होती आणि त्याच्यामुळे तर चिखल त्यांच्या काच उडायचं आणि ते सांगतात अचानक त्यांची काच पूर्णपणे मातीने भरून गेली पण ते सांगतात त्यांनी लगेच परमेश्वराचा धावा केला परमेश्वराला आवाज दिला आणि ते सांगतात त्यांना काही सुचत होतं पण देवाला ज्यावेळेस त्यांनी आवाज दिला त्याच वेळेस देवाने त्यांची मदत केली आणि ते व्यवस्थित गाडी चालू शकल्या आणि देवाने त्यांची जी काचेवरची घाण होती ती निघून गेली म्हणजे परमेश्वराला धन्यवाद देतात स्वतः साक्षांतात ते सांगतात छाती तुका त्यांना भरपूर त्रास होता त्यांनी विश्वासाने परमेश्वर प्रार्थना केली त्याचा वापर केला त्याद्वारे देव त्यांना स्पर्श करून बरं केलं आरोग्य मध्ये परमेश्वराला धन्यवाद यावेळी त्यांच्या पतीची साक्ष सांगता का त्यांच्या पतीचे पूर्ण शरीरात जे सांधे होते त्या सांध्याची सुजायचे आणि खूप असे दुखायचे त्या त्रासासाठी त्यांच्या पतीसाठी विश्वासाने परमेश्वर प्रार्थना केली आशीर्वादाचा वापर केला त्याच्यानंतर पैसे त्यांच्या पतीला झाला की त्या सांधे दुखण्याचा जो त्रास होता निसर्गाची त्रास होती त्या सर्व त्रासापासून परमेश्वराच्या पतीला आरोग्याला आशीर्वाद देखील म्हणजे परमेश्वराचे आभार हालेलुया सर्वजण उभे राहा दोन्ही हात उंच करा डोळे बंद करा तुमचं मन तुमचं लक्ष प्रभू येशूकडे लावा देव इथे हजर आहे देव कुठेच गेलेला नाही तुम्ही तुमचं मन आणि हृदय जर बदलवलेले असेल तर विश्वास ठेवा देव तुमच्या हृदयात आहे देव तुमच्या हृदयात आहे देव तुमच्या हृदयामध्ये आहे तुम्हा सर्वांवर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद उतरो तुम्ही जाल तिथे यशस्वी व्हाल तुम्ही बोलाल तसे घडेल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल सैतानाच्या डाव पेचापासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख संकट आणि समस्या प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद येऊ ज्यांना देवाचं काम करायचे सामर्थ्य पाहिजे दोन्ही हात उंच ठेवा देवाचा आत्मा इथे हजर आहे तो तुम्हाला अभिषेक करायला तयार आहे स्वीकार करा त्याचा पवित्र आत्मा त्याचं सामर्थ्य स्वीकार करा तुम्हा सर्वांवर पवित्र आत्मा उतरो प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरून जाऊ जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया प्रभू येशू का तुमचं जाणे येणं आशीर्वादित आणि सुरक्षित घोषित करतो तुमचा प्रवास सुखाचा तुमच्या मार्गातले अडथळे दूर होत देव तुमच्या जीवनात आणि घरात उद्धार घेऊन येऊन मोठमोठे चमत्कार आणि मोठमोठे साक्ष घडून येऊन देव तुम्हाला पवित्र आत्म्याने वचनाने सामर्थ्याने भरो मजबूत करो मेरा
सर्व